RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. रंगाबिल्ला गँगकडून शेंबाळपिंपरी इसापूरसह माळपठारावर अवैध वरली मटक्याच्या आडून सुरू असलेली लूट थांबवावी. मटका खवाल यांनी गोरगरिबांची लूट करून कोट्यावधी रुपयाची जमीन घेतली, मालमत्ता तयार केली व गोरगरीब एक वेळच्या अन्नासाठी पायपीट करीत आहे. पीडीए मकोका तडीपार बाउंड लॅब्सच्या आरोपींना वरळी मटकाचे धंदे चालवू देऊन गुंड बाहुबली तयार करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत आहे. पुसद उपविभागात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यापेक्षा गुन्हेगार यांचे मजबूतीकरण, गुंड गुन्हेगार यांचे व त्यांच्या परिवाराचे पालनपोषण करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असून पोलीसच गुंड भाई दादा तयार करतात असे म्हणायला हरकत नाही. पुसद उपविभागात दर दिवसाआड खून-खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा अराजक घटना घडत असून अवैध व्यवसायामुळे त्यांना अधिक बळ मिळत आहे. गुन्हे व गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसून वाढत्या गुन्हेगारीला काही पोलीस कर्मचारी अधिकारी यांची लालसा जबाबदार असून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांचे जिल्ह्यावर लक्षच नाही. जिल्ह्यात अवैध धंदे व अवैध धंदे करणारे गुंडी यांनी जिल्हाभर अराजकता माजविली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे 2 मटका खवाल रंगाबिल्ला व त्यांचे 30 मटका काउंटर चालक यांच्या गँगकडून हाहाकार माजविला जात असून या दोन्ही गुन्हेगारांच्या विरोधात बोलणे, लिहिणे, तक्रार करणे म्हणजे जीवाचा धोका, खोटे गुन्हे दाखल करून घेण्याचा रस्ता आहे अशी समज दिली जाते. रंगाबिल्ला या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही मटका खवालांकडून शेंबाळपिंपरी इसापूरसह माळपठारावरील अवैध वरली मटक्याच्या आडून गोरगरीब कास्तकार, शेतकरी, मजूर यांची सुरू असलेली लूट थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली असून इसापूर येथे गावभर मटका काउंटर सुरू आहेत, तर शेंबाळपिंपरी येथे हिंगाडे मेडिकलच्या समोर, एसटी बसस्टँडच्या आत, एसटी बसस्टँडच्या पाठीमागे, बसस्टँडच्या समोरील मुख्य रस्त्यावरील हॉटेल, चाय टपरी, पानपट्टीत, तसेच शेंबाळपिंपरी गावातील दलित मुस्लिम वस्तीत, पेट्रोल पंपच्या पाठीमागील बाजूस, सरकारी दवाखान्याच्या परिसरात, यशवंत विद्यालय परिसरात मटका काउंटर सुरू असून शाळकरी, लहान मुले मटका लावण्यासाठी मटका काउंटरवरही येतात असेही सांगितले जात आहे. शेंबाळपिंपरी येथील या दोन्ही मटका खवालांकडून शेंबाळपिंपरी इसापूरसह माळपठारावर अवैध वरली मटक्याच्या आडून सुरू असलेली लूट थांबवावी. मटका खवाल यांनी गोरगरिबांची लूट करून कोट्यावधी रुपयाची जमीन घेतली, मालमत्ता तयार केली, पण गोरगरीब एक वेळच्या अन्नासाठी पायपीट करीत आहे. MPDA मकोका तळीपार बाउंड लॅब्सच्या आरोपींना वरळी मटकाचे धंदे चालू देऊन पोलीस प्रशासन एका प्रकारे गुंड गुन्हेगार व गुन्हेगारी वाढवत आहे. शेंबाळपिंपरी येथील दोन्ही मटका चालक, खवाल मालक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलीस यंत्रणा याच लोकांना अवैध वरली मटका चालविण्याची मुभा देत असून गुन्हेगार यांना अधिकच मजबूत, सक्षम करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत आहे. त्यामुळे शेंबाळपिंपरी परिसरातील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. रस्त्यावर अवैध धंदे सुरू आहेत. अवैध वरली मटका काउंटरवर तुफान गर्दी होत आहे. शिवीगाळ, मारामारीच्या घटना रोज घडत असून काही लोक तर उभा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे शेंबाळपिंपरी इसापूर येथील अवैध धंदे तात्काळ बंद करून मटका चालक यांच्यावरील गुन्हे लक्षात घेऊन अवैध वरली मटक्यासह मटक्याचा धंदा चालविणारे गुंड गुन्हेगार असलेले खवाल यांनाही हद्दपार, तडीपार करावे अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. RNN न्यूज मराठी, शेंबाळपिंपरी.